हॅलो, गुड इव्हनिंग. तर चला मी आता सुरुवात करते ब्लॉगला, कारण सकाळी काय वेळ भेटला नाही, म्हणजे वेळ होता पण नाही केला शूट. तर इकडे स्वयंपाकाची तयारी चालू, देवगती झालेली तिकडे आणि स्वयंपाक चालू आहे. कांदे भाजत ठेवलेले आहे, आमटी करायची, डाळ लावली कुकरला. आता काजल दिदी काय अजून आलेली नाही, त्या इथे शंभू पण अजून झोपलेलाच आहे. तो आज लेट झोपला त्यामुळे अजून काय उठलेला नाही आहे. बघू आता इथून पुढे ब्लॉग बघा, पूर्ण स्किप न करता. तर काजल दीदी आल्या होत्या आणि इकडे कांदे आणि डाळ भाजत होते आणि मध्ये शंभू पण उठलेला आहे आता. शंभूची झोप. शंभू बघा आत्ताच उठलाय शंभू आणि लगेच त्याला चॉकलेट पण खायची. हे बघा आत्याची तब्येत नरम गरम आहे शंभू. आता दाखव ना, तुझं नाव काय सांग रे. तुझं पूर्ण नाव सांग. चला उठलाय शंभू. स्वयंपाक अजून पोळ्या करायच्या आहे, बाकीचं झालेलं आहे आणि त्याला पण जेव घालायचं अजून. नवरी बाई आता आहे ना ती नवरी. आता मी पोळ्या करून घेते. शंभू खेळायला आता मस्त त्याचा. खेळशील ना भाऊ? हा, जाऊ ना मी पोळ्या करायला. तिकडे जाऊ का किचन मध्ये? जाऊ का? नाही. मग काय करू? अजून तुझी मम्मा आहे ना. तरी त्याच काजल दीदी भाजी बनत होत्या, त्यांना भाजी बनवायची होती आज आणि मी पोळ्या बनवत भात झालेला होता. कशाला उद्योग करतो शंभू तू? अरे बनली नाही अजून. स्वयंपाक करायचे, स्वयंपाक करतोय. जा झाला. तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा येतोय, कारण तो व्हिडिओ खूप शॉर्ट झाला होता. तसंच मी पुढे कंटिन्यू केला मग दुसरा व्हिडिओ. उद्या गुरुवारी आमच्या इथं हळदी कुंकू आहे. उद्याचा पण ब्लॉग पूर्ण बघा, संपूर्ण बघा, स्किप न करता संपूर्ण बघा असा. आणि हे बघा शंभू खेळतोय. काल दिदी गेल्या ऑफिसला, मिस्टर करताय देवपूजा, आई पण बसलेल्या आहे तिकडे. आई पेपर वाचता आहे, आत्या आंघोळीला गेले आहे, दादा अजून झोपलेलेच आहे. आईने बनवली आहे खांद्याची वड्याची भाजी.
लाडू बनवतोय खारी खोबऱ्याचे. आधी केले होते ते संपले, आता परत ते संपले म्हणून करायचे परत. आणि लाडू आमच्या घरात पोलीस नाही खात म्हणून 1 किलोचेच केले आणि दादाच खातात फक्त. त्यांच्यासाठी बनवले. थोडंसं आण ना खारी. अजून आणखी किती? अर्धा किलो खारी का अर्धा किलो खोबरा. अजून आणायची खारी, त्याच्यामुळे आज नाही दळायचंय. आज दळून आणायचंय म्हणजे संध्याकाळी करता येते. वाढवायचे नाही का त्याला वाढ याच्यापेक्षा बोलल्या दळून भेटतं सगळं. बघा आजच करायचे. तुम्हाला मी रेसिपी पण पाठवते बघा. आई खूप छान लाडू बनवतात. झालंय, आईने हे केलं, मी खोबरं केलं. आई परत करता येते, माझं नसेल आवडलं काही. थोडं जाड झालं ना मग त्या परत करता बारीक. आमचं आता पण कॉमेडी चॅनल सुरू करणार आहे बरं. ते रेशमा आणि तिची सासूचं कसं आहे नगरी कॉमेडी ना, असं कॉमेडी चॅनल सुरू करणार आहे. तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करत जा. अजून काही सुरू केलं नाही पण केल्यावर करायचं. हा का दुधी सासू ना करणार आहे. त्यांची सुन ऋतुताई, कोमलताई. या चहा प्यायला बघा आत्या. खूप छान चहा केलाय अक्षराने. अक्षराच्या हाताला खूप या तुम्ही पण चहा प्यायला. या तुम्ही पण चहा प्यायला. तुम्ही चालले आता गावात भाजीपाला आणायला. खारी खोबरं पण आणायचं अजून थोडं थोडं. तर चाललो होतो आम्ही गावात. या पावडे खायला. पावले इथे मी बोंबील फ्राय करते आणि ते कांदे भाजत ठेवले. भात झालेला, भात लावला आहे कुकरला. आणि सोड्याची भाजी बनवायची आज. शंभूला बोंबील आवडतात त्याच्यामुळे त्याला फ्राय केले. त्याला खूप. तर आई आणि दादा नॉनव्हेज नाही खात, त्यांच्यासाठी मेथीची भाजी बनवली इथे. आणि पातळ मेथीची भाजी पातळ. मिरच्या टाकायचं त्याच्यात. मिरच्या टाकण्यात आधी हे बघा नुसतं चिवडा बनवला. गुड नाईट झालं, आता झोपायचंय. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
चला बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट आहे मूर्ख. नकाच बोलतो मी म्हणतील ना शी डर्टी बॉय, हा असं बोलतील तुला ते. चल सगळ्यांना बोल गुड नाईट. हॅलो. तर चला बसलोय आम्ही, जेवण झालेलं आहे, इतक्यात मागं आलो आणि बसलोय. आणि उद्या हळदी कुंकू असणार आहे, तर त्याचा ब्लॉग येईल, तुम्हाला नक्की बघा, संपूर्ण बघा. तो ब्लॉग मी जास्तीत जास्त मोठा बनवणार आहे, त्यामुळे बघू किती मोठा होतोय तो. आतापर्यंत फक्त 7-8 मिनिटापर्यंतच माझे ब्लॉग झालेले आहे, तर मी करेन मोठा लॉंग व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघू होते का नाही लॉंग व्हिडिओ. तर चला आता व्हिडिओ जाईन, पण मी आता इथेच करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया आपण अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.